श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र। जालना जिल्ह्यात 6,29,000 हेक्टरवर खरीप पेरणीचं नियोजन, जिल्ह्याचा 12वीचा निकाल 91% आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फळबागांना फटका। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती। जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामाची जोमानं तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली। खरीप हंगामातील पेरण्या सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते आणि पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी दिले। दरम्यान यंदा जिल्ह्यात 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी अपेक्षित आहे। यात सर्वाधिक 2,21,000 हेक्टरवर सोयाबीन तर 2,91,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस या पिकाचं नियोजन करण्यात आलं आहे। जिल्ह्यात कापूस पिकाच्या नियोजित क्षेत्रावर पेरणीसाठी बियाण्यांची 11,51,000 पाकिटं लागणार आहेत। त्याचं नियोजन करण्यात आलं असून सोयाबीन पिकासाठी 65% घरच्या बियाण्यांचा वापर होणार आहे। तसंच उर्वरित 35% म्हणजे 57,565 क्विंटल बियाण्यांचं नियोजन करण्यात आलं आहे। सोबतच खरीप ज्वारी, मूग, तूर, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ या पिकांच्या पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे। या सर्व पिकांच्या लागवडीसाठी 73,076 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून त्याची मागणी नोंदवण्यात आली आहे। तसंच खरीप हंगामाकरता अपेक्षित बियाणे, खते, कीटकनाशके यांचं योग्य नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आल्याचं जिल्हा कृषी अधिकारी GR कापसे यांनी यावेळी सांगितलं। जालना जिल्ह्याचा इयत्ता 12वीचा निकाल 91.65% इतका लागला आहे। कॉपीमुक्त अभियानामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात 3% घसरण झाली। यावर्षी जिल्ह्यातल्या 35,519 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते। त्यापैकी 35,285 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली। यातले 32,339 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। यामध्ये 18,836 मुलं तर 13,479 मुलींचा समावेश आहे। तालुकानिहाय निकालात भोकरदन तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97% तर मंठा तालुक्याचा निकाल सर्वात कमी 72% इतका लागला आहे। जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं आहे। मोसंबी, आंबा, कांदा बियाणे, उन्हाळी मका, बाजरी या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला। तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे, गोठ्यांवरील छत, सौर कृषी पंपाच्या पॅनलचंही नुकसान झालं। जालना आणि परतूर तालुक्यातल्या 108 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून 745 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालं आहे। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात मध्यम आणि लघु प्रकल्पांमधल्या पाणी पातळीवर परिणाम होत आहे। ग्रामीण भागातल्या अनेक गावांमधल्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत। जिल्ह्यातल्या 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 20% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। दरम्यान जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल लागल्यामुळे जिल्हा प्रशासनानं टंचाई निवारणार्थ 44,90,00,000 रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचं लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं। जिल्हाधिकारी कार्यालयातील सौर ऊर्जा केंद्र, पालकमंत्री कक्ष तसंच इतर विभागाच्या प्रशासकीय कार्यालयांची पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी पाहणी केली। सर्वसामान्य जनतेची कामं मार्गी लागावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय एका नवीन रूपात सज्ज झालं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सेवेचा हक्क देणारा महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्यान्वये नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं। यावेळी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जालना शहरासह जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यावेळी पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण केलं। त्यानंतर आपल्या भाषणातून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। शाळा, महाविद्यालयासह शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्येही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला। जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।